दरवाजा उघडून कल्पना खोलीत आली. ती खूप थकून गेली होती. सकाळपासनं गाडी चढून उतरून तिला तिचा जीव अगदी नकोसा झालेला होता. पायाच्या पोटऱ्यातनं जीव घेण्या कळा सुटल्यानं तिचा चेहरा मलूल झालेला होता. खांद्यावरची शबनम खुंटीला अडकवून ती थोडी विश्रांती घेण्यासाठी भिंतीला पाठ टेकून बसली. ती शरीराने आणि मनानं सुद्धा थकून गेली होती. चलचित्रपटाप्रमाणे सकाळपासून घडलेल्या घटना तिच्या डोळ्यांपुढनं एक एक करत सरकायला लागल्या. चांगुणा म्हातारीच्या रूपानं तिला निर्मळ निर्व्याज प्रेम करणारी आजी भेटली होती. तसंच भरतसारखा स्त्री लंपट लोचट माणूससुद्धा तिला भेटला होता. त्याच्या त्या घाणेरड्या नजरेची तिला एकदम शिसारी आली होती. त्याला कधीतरी चांगली अद्दल घडवायची असं तिने मनात ठरवून टाकलं. तानी मावशीच्या समोर गोंडा घोळून त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती घरपट्टीचा एक पैसा देणार नाही याची तिला आता खात्री वाटत होती. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ती बसल्या जागेवरनं उठली आणि तांब्यात पाणी घेऊन पोटभर पाणी प्यायली. आता तिला थोडं बरं वाटायला लागलं. मोरीत जाऊन तिने स्वच्छ हातपाय धुतले, चुळा टाकून तोंड धुतलं. टॉवेलनं हातपाय कोरडे केल्यावर ती आरसा पुढ्यात घेऊन विस्कटलेले केस कांगव्यानं विंचरायला लागली. स्वतःची छबी आरशात बघून ती लाजाळूच्या पानाप्रमाणे मनात लाजली. केस विंचरून तिने हातातला कांगवा जागेवर ठेवला आणि चूल पेटवून तिने चहा करण्यासाठी त्यावर पातेलं ठेवलं. पातेल्यात पाणी ओतून तिने त्या चहा पावडर साखर टाकली आणि चूल फुंकून ती पुन्हा भिंतीला टेकून निवांत बसली. थोड्या वेळानं तिला गोदाक्काच्या कल्पना अशा हाका ऐकू आल्या. कल्पना मान वळवून दरवाजाकडे बघायला लागली. इतक्यात गोदाक्का आत आली सुद्धा. कल्पनानं लगबगीनं तिला बसायला पाठ दिला. पाटावर बूड टेकत गोदाक्का तिची मायेनं चौकशी करत म्हणाली, पोरी, अगं सकाळपासून तुझा खोलीत पत्त्याच नाही. कुठं बाहेर जायचं असेल तर आम्हासनी कुणाला तरी सांगून जात जा, म्हणजे जीवाला काळजी राहत नाही. गोदक्का, मी कुठे लांब नव्हते गेले. वसुलीसाठी मी गावातच फिरत होते. लोकांच्या दारात गेल्याशिवाय ते पैसे देत नाहीत. बाळूमामा माझ्याबरोबर होते ना. हे बघ, तुझी नोकरी आहे म्हणजे तुला गावात फिरायच पाहिजे. पण तू तर निताठी पोर आहे. स्वतःची काळजी घे. अगं, कोणाची नंदार कशी आहे ते कधी सांगता येत नाही. बाईचा जलम काचेवानी बघ. एकदा का ती तुटली की पुनिंदा जोडता येत नाही. तोंडानं गोड बोलणारी माणसं कधी कालीच काढून घेतात याचा कधी पत्त्या लागत नाही. तुला आता या गावातली माणसं वलकायला शिकलं पाहिजे पोरी. पोटच्या मुलीबरोबर बोलावं तसं गोदाक्का तिच्याशी काळजीनं बोलत होती. कल्पनाला अगदी भरून आलं होतं. गोदाक्काला बरं वाटावं म्हणून ती तिला म्हणाली, गोदाक्का, मी गावात कधीच एकटी फिरत नाही. मी बाळूमामाला बरोबर घेते. बेस मालकरी बो आहे त्यो. दोघी बोलत होत्या. चुलीत वाळलेल्या लाकडांनी पेट घेतला होता. थोड्या वेळानं चहाला उकळी फुटली. कल्पनानं पातेल्यात दूध ओतलं आणि हातात फडकं घेऊन तिने चुलीवरचं पातेलं खाली उचलून ठेवलं. स्वच्छ फडक्यानं चहा गाळून तिने गाळलेला चहा एका कपात भरून तो कप गोदाक्काच्या समोर ठेवत ती तिला आग्रह करत म्हणाली, गोदाक्का, चहा घ्या. मना कशाला ग पोरी? अहो, माझ्याबरोबर घ्या थोडा. तुला आहे ना चहा? हो. मग मी घेऊ म्हणती? अहो घ्या हो. आता तू आग्रह करते म्हणून घेते व्हायच. गोदाक्कानं गरम चहाचा कप उचलून तोंडाला लावला. कल्पनानं झकास चहा केला होता. पहिल्याच घोटानं गोदाक्का मनोमन खुश झाली. तिने मिटक्या मारत तो चहा संपवला आणि रिकामा कप खाली ठेवत तिला म्हणाली, पोरी, चहा लय बेस केलता बघ. आवडला माझा चहा? वै की जीवाला वाईस बेस वाटलं. मी फक्त चहा चांगला करते. जेवणाचं अजून तितकं जमत नाही. डाळ भात चपाती करायला येतात मला, पण भाकऱ्या नाही भाजता येत. ते बघ, पोरीच्या जातीला समजा यायला पाहिजे. अगं, तुझी उमर ती काय अजून? मोर समजा शिक्षीन. आणि घराकडनं काय पतूर बितूर आलं का नाही? हो, आलं ना. समधी बेस आहेत ना व. त्यासनी कवा तरी इकडं घेऊन ये की. माझ्या बाबांना शेतीच्या कामात सवड नाही मिळत. गुरंढोरं आहेत. वय ग पोरी, गुरांना सोडून कुठं एक दिवस बी जाता येत नाही बघ. गोदाक्का, तुम्हाला एक गोष्ट विचारू? येत्या दिवाळीत मी गावाला रजा टाकून जाणार आहे. तेव्हा तुम्ही माझ्या गावी याल आमचं घर बघायला? माझ्या बाबांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय पत्रात.
पोरी, मला तुझं गाव बघायला आवडलं असतं बघ. बरं, माझी लेक येणार आहे दिवाळीत माहेरला, तेव्हा मला तुझ्याकडे येणं जमणार नाही बघ. मग तुम्ही आमचं गाव बघायला कधी याल? माझ्या बाबांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय मला. हे बघ, तुझ्या लग्नाला मी येणार, तेव्हा बघील तुझं गाव. आधी तुझं लगीन ठरू दे. गोदाक्का तिला हसत हसत म्हणाली, मी माझ्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन. पोरी, मग आम्ही बी आनंदाने येऊ की तुझ्या लग्नाला. कल्पना मनमोकळेपणानं गोदाक्काबरोबर बोलत होती, त्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं. सकाळपासून आलेला थकवा थोडा कमी झाला. गोदाक्कानं तिच्या तोंडाकडे बघत तिला विचारलं, आज तू तानीच्या घरला गेली होती? हो. गोदाक्का तिच्याबद्दल तिला गंभीर आवाजात म्हणाली, पोरी, ती बाई लय आडमुठी आहे. भल्या भाल्यांना तिने पाणी पाजलंय. गावाला जुमानत नाही ती. तिचा नवरा तिच्या मुठीत आहे. तेव्हा तू तिच्याशी वाईट जपून वार्थ कर. गोदाक्का, मला सरकारी कामासाठी तिच्याकडे जावं लागतं. माझी नोकरी आहे. कल्पना, तुला मी सांगते, तानी या गावची खोती नाही. खोती कवाच संपली, तरी तानी खोतीनीच्या तोऱ्यात गावात वावरती. आता जमाना बदलला आहे, कोण कोणाला विचारत नाही, तेव्हा तिला आता गाव विचारील वय. तिचं लगीन झाल्यावर कुळवाडी तिची भाजावळ करत. तिला तवा एक आरावता कोंबडा नेऊन ते द्यायची. ती म्हणल तसा गावचा आलायचा तवा. अगं, खोत म्हणजे राजा. राजा खोतानं खोताप्रमाणे वागायचं असतं. पोटात राग असला तर मायादी कुणासली पाहिजे त्याच्या. केळीचं पान उलगडावं तशी गोदाक्का तानी मावशीच्या एक एक कडू गोड आठवणी तिला सांगायला लागली. तानी मावशी आज कल्पनाजवळ उद्धटपणे वागली होती, तेव्हाच तिला तिचा राग आला होता. ती तसं का वागते याचं कोडं आत्ता कल्पनाला उलगडलं होतं. कल्पना गोदाक्काला म्हणाली, गोदाक्का, तानी मावशीचा बापूंच्यावर खूप राग आहे. ती आज माझ्यासमोर त्यांना अदवा तदवा बोलत होती. मला काही बोलताच नाही आलं. अगं पोरी, तुला त्यातलं काय बी ठाव नाही. पहिल्यापासून त्यांचं असं वाकडं आहे का? वय ग, जिमीन जाग्यावरनं त्यांच्यात पहिल्यापासून इस्तो जात नाही. बापू तिच्या मागनं तिला ढीक बोलल, पण तिच्या समोर बोलायला त्याची छाती होणार नाही. कोर्ट कचेरी करणारी ती अंगठा भादर बाई आहे. पलीकडच्या खोलीत शारदा रात्रीचं जेवण करत होती. जेवणासाठी तिची एकटीची तारांबळ उडाली होती. गोदाक्का कधी कधी सुनेला जेवण करायला मदत करायची, नाहीतर सुपारी चगळत गजाबुवांशी खाटेवर तासनतास बोलत बसायची. तिला बोलण्याचा कधी कंटाळा येत नसे. तिचं बोलणं आघळपघळ होतं. दूरदर्शनवर लागलेली सासू सून या नातेसंबंधांवर आधारित मालिका बघायला तिला खूप आवडायचं. मालिका बघता बघता ती गजाबुवांना मोठ्या आवाजात म्हणायची, बुवा, बघितलं ना आजकालच्या सुना कशा आहेत त्या? माझी सून जर अशी वागली ना, तर मी नामदेवाच्या समोर तिला धरून चेचीन. मला नाही खापायचं असलं वागणं. पहिला जमाना गेला. मी सासू समोर कधी तोंड उघडून बोलायची नाही. गोदा, आता काळ बदललाय, आपलं दिस गेलं की आता. गजाबुवा तिची समजूत काढत म्हणत. गोदाक्काला येऊन आता बराच वेळ झाला होता. ती बसल्या जागेवरनं जमिनीला हात टेकत उठली आणि म्हणाली, पोरी, कडूसं पडलंय आता. नामदेव अजून काय घरी आला नाही. देवामोर अजून समय लावायची. मी जाते. गोदाक्का आली तशी निघून गेली. गोदाक्कानं तिला किती वेळा टी व्ही बघायला बोलवलं होतं, पण त्यांच्याबरोबर टी व्ही बघायला तिला कसं तरी वाटायचं. गजाबुवा नको ते प्रश्न तिला विचारत. त्यांच्या खाजगी बोलण्याबद्दल आपली त्यांना अडचण नको म्हणून ती टी व्ही बघण्यासाठी त्यांच्या घरात सहसा जात नसे. शारदाबरोबर टी व्ही बघायला तिला आवडायचं, पण शारदा नेहमी कामात. कल्पना मोरी चहाचे कप विसळत होती तेव्हा तिच्या कानांवर कल्पना आहे, कल्पना अशा हाका ऐकू आल्या. अंगणात उभं राहून तिला कोणीतरी हाका मारत होतं. तो आवाज कल्पनाच्या ओळखीचा असल्यानं ती बादलीत हात धुवून झटकन बाहेर आली. हातात सुटकेस घेऊन पूजा अंगणात मलूल चेहऱ्यानं उभी होती. तिला समोर बघून कल्पनाला आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना धावत तिच्याजवळ गेली आणि तिचा हात हातात घेत तिने तिला आश्चर्यानं विचारलं, अगं पूजा, तू? हो. माझी कशी काय आज अचानक आठवण झाली तुला पूजा? अगं, तू माझी मैत्रीण आहेस ना, मग तुझी आठवण होणार नाही मला? बरं झालं बाई तू आलीस ते. चल, आपण खूप बोलू आज. पूजानं तिला घरात येत विचारलं, सुट्टीत काय करतेस तू? कल्पना म्हणाली, अगं, मला सुट्टी असली ना की खूप कंटाळा येतो.
मग मी महिला बचत गटाची मीटिंग घेते. त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन करते. पण आता 2 दिवस आपण धमाल करू. उद्या शनिवार, परवा रविवार 2 दिवस जोडून सुट्ट्या आल्यात. प्रवासामुळे पूजा थकली होती. तिच्या मलूल चेहऱ्यावर दुःखाची गडद छाया होती. कल्पनाच्या नजरेतनं ते सुटलं नाही. तिच्या हातात पाण्याचा पेला देत कल्पनानं तिला विचारलं, "पूजा, तुला मी जेवायला काय करू?" "काय करणार आहेस?" "अगं तू सांग ना." "अगं मी काय सांगणार?" "अगं तुला जे आवडेल ते सांग." "पण मला जे आवडेल ते तुला आवडेल का?" "अगं असं का विचारतेस पूजा?" "हे बघ, तू आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे." "बरं, मला आवडेल अगं." "मग छानपैकी वरण-भात कर." "पूजा, तू मनकवडी आहेस हां?" "अगं मला सुद्धा वरण-भात जेवायला खूप आवडतं. तू सांगितलं नसतंस ना तरी मी तुला तेच करणार होते." "कल्पना, तुला सांगू? वरण-भात जेवणात जेवढा आनंद आहे ना, तेवढा इतर कुठल्याही जेवणात नाही. पंचपक्वान्नांचं ताटसुद्धा त्याच्यापुढे फिकं पडेल." "चल आता जेवणाला लागते मी." "मी मदत करते." "अगं नको. प्रवास करून दमून आली आहेस, आराम कर. माझ्याशी बोल ना." "अगं कल्पना, मी काय 200-300 किलोमीटर प्रवास करून आलेली नाही आहे. तालुक्यातनंच आली आहे." "तरीसुद्धा नको. 2 माणसांचं जेवण करायला कितीसा वेळ लागणार आहे?" "बरं बाई, तू जेवण कर. मी कांदा मिरची तरी चिरून देऊ?" "हो चालेल." पूजा मोरीत गेली. हातपाय स्वच्छ धुतलं, तोंड धुतलं. टॉवेलनं हातपाय कोरडे करत तिने कल्पनाला विचारलं, "कल्पना, घरपट्टीची वसुली पूर्ण झाली का गं तुझी?" "नाही ना गं." "अगं लोक पैसेच देत नाहीत. किती वेळा त्यांच्या दारात पैसे मागायला गेलं तरी त्यांना त्याचं काहीही वाटत नाही." "माझी सुद्धा तुझ्यासारखीच परिस्थिती आहे गं. पैसे मागायला गेलं ना की लोकांचं रडगाणं सुरू होतं. ग्रामपंचायतीकडनं समजा त्यांचा फायदा होणार असेल तर एकसारखी मागे भुणभुण लावतील. कधी गोड बोलतील, कधी राजकीय पुढाऱ्यांचा दबाव आणतील. ही नोकरी करणं म्हणजे ना सोळावरची पोळी आहे बघ." पूजाचं बोलण्यात लक्ष नव्हतं. बोलताना मध्येच ती थांबायची. भकास डोळ्यांनी कल्पनाकडे बघायची. त्या नजरेत वेदना होती, दुःख होतं. एरवी पूजा बोलताना नुसती धो-धो बोलायची. हसत-हसत बोलायची नेहमी. कल्पनाचा हात हातात घेऊन हलकेच दाबायची मध्ये-मध्ये. तिची ती फिरकीसुद्धा घे, पण आत्ता त्यातलं काही उरलेलं नव्हतं. एखाद्या तिराईताजवळ बोलावं तसं ती आत्ता कल्पनाबरोबर बोलत होती. गेल्या वर्षभरात ती सुट्टीत कधीच तिच्याकडे आली नव्हती. सुट्टीत ती तिच्या प्रियकराबरोबर बाईकवरनं दूर-दूर फिरायला जात असे. कल्पनाने तिला 2-3 वेळा जांभूळगावला यायचं निमंत्रण दिलं होतं, पण ती येऊ शकली नव्हती. पावस, गणपतीपुळे, हर्णे, मुरुड, जंजिरा इत्यादी ठिकाणी ती तिच्या प्रियकराच्या बरोबर जात असे. त्याच्याबद्दल ती भरभरून बोलायची. तो किती मनानं चांगला आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची. आज तिने त्याच्याबद्दल अजूनपर्यंत अवाक्षरही काढलेलं नव्हतं. कल्पनाच्या मनात नको ती शंका आली. दोघांचं बिनसलं तर नसेल ना? मन भरलं की पुरुष त्याची दुसरीकडे व्यवस्था करतो. काही पुरुष स्त्रीकडे गरज म्हणून बघतात. भोळ्या हलक्या मनाच्या स्त्रिया नेमका त्यांच्या जाळ्यात सापडतात आणि आयुष्यभर दुःखानं होरपळून जातात. आपण अद्याप कुणाच्या प्रेमात पडलो नाही हे फार बरं झालंय. कल्पनाला अजिबात राहावलं नाही. चुलीवर ठेवलेल्या भाताच्या पातेल्यावरचं झाकण काढत ती पूजाला हळू आवाजात म्हणाली, "पूजा, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे गं." "राग नाही ना येणार पण तुला?" "नाही गं, नाही, खाजगी विचारायचं आहे म्हणून." "हे बघ कल्पना, मी तुझ्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही." कल्पना तिच्या डोळ्यात बघत तिला म्हणाली, "पूजा, मागे एकदा तू मला म्हणाली होतीस की तुझं एका तरुणावर प्रेम आहे. मला वाटतं त्याचं नाव तू मला प्रवीण असं सांगितलं होतंस. तुम्ही दोघं लग्न करणार होतात. ठरलं का लग्न तुझं त्या तरुणाबरोबर?" कल्पनाचा प्रश्न ऐकून पूजा आणखीन गंभीर झाली. तिचा सुकुमार चेहरा आणखीन काळवंडून गेला. तिच्या चेहऱ्यावरचं नैराश्य आता कल्पनाला स्पष्टपणे दिसायला लागलं. तिच्या काळ्याभोर डोळ्यात चीड, भीती आणि भविष्याची चिंता असे संमिश्र भाव उमटले होते. जे दुःख विसरण्यासाठी ती आज अचानक कल्पनाकडे आली होती, त्या दुःखावरची खपली निघून आता भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं. पूजा पाण्यातनं काढलेल्या मासोळीसारखी आतल्या आत तळमळायला लागली.
तिला तो प्रश्न आपण उगाच विचारला असं आता कल्पनाला वाटायला लागलं. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून कल्पना तिची क्षमा मागत म्हणाली, "माफ कर पूजा, मी नको तो प्रश्न विचारला तुला. तुला काही सांगायचं नसेल तर सांगू नकोस. आपण दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलू." पण पूजा दुःख आवरू शकली नाही. दुःखाला वाट मोकळी करून देण्यासाठी ती बसल्या जागेवरनं उठली आणि कल्पनाच्या गळ्यात पडून हुंदके देत रडायला लागली. कल्पनाने थोडा वेळ तिला तसं रडू दिलं. नंतर स्वतःला थोडं सावरत पूजा तिला रुद्ध कंठानं सांगायला लागली, "कल्पना, अगं मी पुरती फसले गं. ज्याच्यावर मी मनापासनं प्रेम केलं, ज्याला मी माझं सर्वस्व बहाल केलं, ज्याच्याबरोबर मी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तो माझा प्रियकर प्रवीण आता येत नाही माझ्याकडे. माझा विश्वासघात केला त्याने. मी आता काय करू हे मला लक्षात येत नाहीये. त्याच्याबरोबर मी किती स्वप्न बघितली होती. ती स्वप्न सगळी धुळीला मिळाली. आयुष्यातनं उद्ध्वस्त झाले बघ मी." जगात फार थोडी माणसं प्रेमात यशस्वी होतात. जे प्रेम शरीरावर केलं जातं ना, ते क्षणभंगूर असतं. पण जे मनावर प्रेम केलेलं असतं, ते चिरकाळ टिकतं. इतिहास साक्ष आहे याला. शरीरावर केलेलं प्रेम काळाच्या कसोटीवर टिकत नाही. मनावर केलेलं प्रेम काळाच्या कठोर कसोटीवर सुद्धा चिरकाल टिकतं. खऱ्या प्रेमाचा धागा सहस्त्र हत्तींच्या बळानं सुद्धा कधी तुटणार नाही. पूजाचा प्रियकर प्रवीण दगाबाज निघाला. त्यानं पूजावर केलेलं प्रेम हे तकलादू होतं. पूजा त्याच्या खोट्या प्रेमात आंधळी झाली होती. त्यामुळे सारासार विचार करण्याची शक्ती ती गमावून बसली होती. त्याच्या भूलथापांना ती फशी पडली होती आणि आता तिला त्या गोष्टीचा पश्चात्ताप होता. ती आतल्या आत कापराच्या वडीप्रमाणे जळत होती. पूजाचे गळणारे डोळे तळहातानं पुसत कल्पनानं तिला विश्वासात घेत विचारलं, "पण प्रवीणनी तुझ्याबरोबर असं का केलं?" "कल्पना, तुला आठवतंय मागे एकदा आपली मीटिंग रात्री उशिरा सुटली आणि आपल्याला त्या ठाकूर हवालदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाधव इन्स्पेक्टरांच्या समोर नेऊन उभं केलं?" "मग त्याचं काय?" "प्रवीण म्हणतोय की ती बातमी त्याच्या आईवडिलांना कळली. म्हणून त्याचे आईवडील म्हणतात की मुलगी वाईट चालीची आहे, ती आपल्या घरात नको. त्याचे आईवडील आता आमच्या लग्नाला विरोध करायला लागलेत. प्रवीणला लग्नासाठी दुसरी मुलगी शोधायला लागलेत." त्याने, "एक मिनिट पूजा, मला सांग प्रवीणचं काय मत आहे?" "अगं तो आता नाही येत माझ्याकडे. त्याच्या मनात आता माझ्याबद्दल संशयाचं भूत निर्माण झालंय. मी एकदा त्याला भेटले, खडसावून विचारलं सुद्धा. तर म्हणाला की तूर्त मी माझ्या लग्नाचा विचार बदललाय. माझे आईवडील जेव्हा मला सांगतील तेव्हा मी माझ्या लग्नाचा विचार करणार. मला म्हणाला, यापुढे मला कधी भेटायचं नाही, लग्नाबद्दल विचारायचं नाही, मला विसरून जा. अनवधानानं माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर. बस." असं म्हणाला अगं मला तो. "प्रवीण तुला असं म्हणाला?" "हो गं, तसंच म्हणाला." त्याचं ते काळीज कुरतडून टाकणारं बोलणं ऐकून माझ्या तर डोळ्यांसमोर अंधारी आली. अंगाची लाही झाली माझ्या. माझ्या सगळ्या आयुष्याची वाट लावली त्याने. मी जिवंत असून मेल्यासारखी झाली आहे बघ. त्याच्या नादाला लागून फसले गं. त्याच्या गोड बोलण्याला, भूलथापांना मी बळी पडले त्यावेळी. त्यांनी माझ्यावर जणू काही जादूच केली होती. मी माझ्या देवतुल्य आईवडिलांना सुद्धा अंधारात ठेवलं, पण आता पश्चात्ताप होतोय. एकदा वाटतं की फसवण्याबद्दल प्रवीणच्या नरडीचा घोट घ्यावा. एखादी स्त्री अपमानानं पेटून उठली तर ती काय करू शकते हे मला दाखवून द्यायचंय त्याला. माझ्या जगण्याला अर्थच नाही उरला गं. तिचं बोलणं ऐकलं आणि कल्पना मनात अस्वस्थ झाली. तिला सुद्धा प्रवीणचा राग आला होता, पण आता वेळ निघून गेली होती. कल्पना तिला धीर देत म्हणाली, "पूजा, काही झालं तरी तू धीर सोडू नकोस. ठाकूर हवालदारानं चौकशीसाठी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं, यात आपली काय चूक? त्याच्यावरून एवढं रामायण महाभारत घडेल असं आपल्याला त्यावेळी मुळीच वाटलं नव्हतं. हे बघ, तू नाउमेद होऊ नकोस. एक पाय मोडला म्हणजे गोम लंगडी होत नाही. पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घे, भविष्य उजळून टाक, भूतकाळ विसरून जा. भविष्यात तुझ्यावर खरं प्रेम करणारा एखादा जोडीदार मिळेल तुला. हे बघ, संकटांना घाबरायचं नाही. आपण स्त्रिया कुठे कमी पडत नाही हे पुरुषांना आपण दाखवून द्यायला हवं. नोकरीला लागल्यापासून आपल्यावर कमी का संकट आली? केलाच ना आपण सामना? पळून तर नाही ना गेलो? संकट आल्यावर माणसाला शहाणपण सुचतं असं म्हणतात.
कल्पनाला एवढं शहाणपण कसं सुचलं होतं कोणास ठाऊक. ती पूजाला धीर देत तिच्या मनातलं दुःख कमी करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत होती. पण पूजाचं लक्ष तिच्या बोलण्याकडे अजिबात नव्हतं. ती शून्यात नजर लावून बसली होती. मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर जशा हजारो मधमाशा घोंगावतात त्याप्रमाणे तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. तिला तिच्या भविष्याची काळजी भेडसावत होती. या जगात प्रत्येक रोगावर इलाज आहे, पण ज्याला प्रेमरोग झालाय त्याच्यावर अद्याप इलाज होत नाही. प्रेमभंगाच्या दुःखानं पूजा होरपळून गेली होती. क्षणाक्षणाला खचत होती. कल्पनाला प्रेमाचा अनुभव शून्य होता. ती अद्याप कुणाच्या प्रेमात पडली नव्हती. पूजाची शोकांतिका ऐकून ती मनात म्हणाली, आपण कोणाच्या प्रेमात पडलो नाही, फार बरं झालं. प्रेम म्हणजे ईश्वर. प्रेमाच्या अडीच अक्षरात अवघं ब्रह्मांड सामावलं गेलंय. प्रेमाशिवाय जगणं म्हणजे सुगंधाशिवाय फूल. काही नतद्रष्ट माणसं या प्रेमाला बट्टा लावतात आणि स्वतःबरोबर दुसऱ्याचंही आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. कल्पना तिच्या डोळ्यात बघत खालच्या आवाजात म्हणाली, पूजा, मला एक वचन दे. कोणतं? सांगते ना, तू मला असं वचन दे की तू यापुढे प्रवीणला विसरून जायचंयस आणि तू तुझ्या कामात अधिक लक्ष द्यायचंयस. प्रयत्न करीन मी. पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही, तरी सुद्धा कल्पना पूजाला तसं वचन मागत होती, जेणेकरून ती पुन्हा आनंदानं जगावी. मला तुझ्याकडनं वचन हवंय पूजा. कल्पना, मी काय करू तूच सांग ना. मी त्याला विसरण्यासाठी खूप प्रयत्न करतेय ग, तरी मला प्रत्येक क्षणाला त्याचीच आठवण येते. माझ्या नजरेसमोर दिसतो तो. त्याच्या सहवासात घालवलेल्या गोड आठवणी माझा पिच्छा सोडत नाहीत. मला असं वाटतंय की तो या क्षणी सुद्धा इथे येईल आणि पूजा, मी आलोय असं म्हणेल. हे बघ पूजा, सगळं काही ठीक होईल. तू मात्र नाउमेद होऊ नकोस. चुलीवर डाळभात शिजला होता. दोघी मगापासून बोलत बसल्या होत्या. वेळेचं भान उरलेलं नव्हतं. रातकिड्यांच्या भेसूर तालावर रात्र बाहेर नाचत होती. कळीकाळाचं भयान रूप धारण करून जणू ती रात्र पृथ्वीवर अवतरली होती. कल्पनाला आता तिच्या पोटातल्या भुकेची आठवण झाली. मोरीत बादलीच्या पाण्यात ताटवाट्या धुवून कल्पना पूजाला म्हणाली, पूजा, आता उठ, हात धुवून घे, तुझ्या आवडीचं जेवण केलंय. मी तुला जेवण वाढायला मदत करते. तू बस ग, मी वाढते. पूजा बसल्या जागेवरनं उठून हात धुवायला मोरीत गेली. हात धुवून पाटावर जेवायला बसली. कल्पनानं ताटं भरली. गरम गरम भातातून वाफा येत होत्या. जेवणाचं ताट आणि पाण्याचा तांब्या पूजाच्या पुढ्यात ठेवून कल्पना तिला आग्रह करत म्हणाली, पोटभर जेव हां. अगं तू बस की. अगं मी सुद्धा जेवायला बसतेय. आपण दोघी बोलत बोलत जेवू, म्हणजे 2 घास पोटात जास्त जातील. पूजाला काय वाटलं कोणास ठाऊक. ती थोडा वेळ त्या भरलेल्या ताटाकडे भकास नजरेनं पाहायला लागली. प्रेमभंगामुळे पूजाच्या पोटातली भूक मेली होती. कल्पनानं तिला आग्रह केला, त्यामुळे ती जेवायला पाटावर बसली होती. तिला त्या क्षणी तिच्या प्रियकराची प्रकर्षानं आठवण होत होती. दोघं जेवायला बसली की प्रवीण लाडे लाडे तिला पहिला घास भरवायचा आणि मग तो जेवायला सुरुवात करायची. पूजा भ्रमिष्ठागत ताटात हातानं भात चिवडत बसली. कल्पनाने तिला दाटावलं, पूजा जेव. पूजानं बळबळत तोंडात घास कोंबला. घास गिळल्यानंतर ती 2 घोट पाणी प्यायली. पूजा, मी तुला मगाशी सांगितलं ना, आता कसलाही विचार करायचा नाही. कल्पना, अगं तू माझी सख्खी बहीण म्हणून का नाही ग जन्माला आलीस? अगं रडूबाई, कोण म्हणतं मी तुझी बहीण नाही? मी बहीणच तुझी. कल्पना तिच्यासमोर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तिचं मायेनं ओथंबलेलं बोलणं ऐकून पूजाला अगदी भडभडून आलं. तिने आता अश्रू आवरले. जेवणाच्या ताटावर कधी रडायचा नाही, तो अन्नाचा अपमान आहे हे तिला माहिती होतं. ती पुन्हा तोंडात घास बळेबळे कोंबायला लागली. ताटातलं अन्न संपल्यावर तिने मोरीत ताट उचलून ठेवून हात धुतला. दोघींची जेवणं झाली तेव्हा बरीच रात्र झाली होती. कल्पनानं दोघींचं अंथरूण टाकलं. पूजा तिच्या अंगावर हात टाकून एखाद्या लहान मुलाप्रमाणे झोपली. रात्री कधीतरी मांजरानं चोरपावलानं खोलीत हळूच प्रवेश केला. घशातून घरघर असा विचित्र आवाज काढत ते मांजर कल्पनाच्या अंगाला अंग लावून झोपी गेलं. खोलीत वारा येण्यासाठी कल्पना पश्चिमेकडची बारी उघडी ठेवायची. मांजर त्या बारीतनं खोलीत आलं होतं. मांजराची झोप जागसूद असायची. कुठे खट्ट आवाज झाला तरी मांजर म्याव म्याव करत ओरडायला लागे.
मांजराच्या भीतीनं झुरळ, पाल, उंदीर खोली सहसा येत नसे, त्यामुळे कल्पनाला त्या मांजराचा आधार वाटत होता. स्वच्छ निळ्या आकाशात पहाटेच्या वेळी शुक्राची चांदणी उगवलेली दिसायला लागली. हवेत गारठा जाणवत होता. कल्पना साखर झोपेत असताना पूजा दचकून जागी झाली. तिचे डोळे टक्क उघडे होते. ऐन थंडीत सुद्धा तिचं संपूर्ण शरीर घामानं निथळत होतं. पूजा घाबरून अंथरुणात उठून बसली. ती उठून बसल्यावर कल्पना सुद्धा जागी झाली. डोळे चोळत कल्पनानं तिला विचारलं, "अगं पूजा, काय झालं?" "प्रवीण आलाय मला घेऊन जायला, मला निघायचंय." "हे बघ पूजा, कोणी आलेलं नाहीये, तू आधी जागी हो." कल्पना तिच्या दंडाला धरून तिला हलवत म्हणाली. मग कल्पना अंथरुणातनं झटकन उठली, लाईटचं बटन दाबलं. खोलीत लख्ख उजेड पडला. पूजा कावरी-बावरी होऊन तिच्याकडे बघायला लागली. कल्पनानं पूजाचा चेहरा पुसून कोरडा केला. तिला प्यायला ग्लासात पाणी दिलं. तिच्या हातातला रिकामा ग्लास बाजूला ठेवत कल्पनानं तिला विचारलं, "पूजा, तुला स्वप्न पडलं होतं ना?" "हो." "झोप आता, अजून रात्र आहे." "कल्पना, तुला एक विचारू? पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का गं?" "का गं, असं का विचारतेस?" "कल्पना, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना गं." "हे बघ, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात सुद्धा आणि नाही सुद्धा." "कल्पना, अगं असं का बोलतीयस?" "अगं वेडाबाई, स्वप्न ही स्वप्नच असतात." "हे बघ, अजून रात्र आहे, आपण सकाळी बोलू, आता झोप." त्या दोघी लाईटचं बटण बंद करून पुन्हा झोपी गेल्या. बोचरा वारा मंद मंद वाहत होता. श्रोते हो, हा होता भाग 14वा. 15वा भाग रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.